मुंबईच्या खारपूर्वमधील जवाहर नगर परिसरातल्या गोळीबारानंतर नागरिकांची दुसरीच लढाई सुरू आहे। ती म्हणजे सांडपाण्यातून मार्ग काढण्याची। शिवभक्ती सोसायटी ते मराठा कॉलनी या रोडवर पावसाचं पाणी आणि सांडपाणी एकत्र मिसळल्यामुळे नागरिकांना अक्षरशः पाण्यात बुडलं जाऊन घर गाठावं लागतंय। या अस्वच्छ पाण्यातून रोज जाणं येणं होत असल्याने दुर्गंधी, घाण आणि रोगराईचं संकट वाढलंय। नागरिकांचा आरोप आहे की पालिका आणि स्थानिक प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केलंय। रस्त्यांची दुरावस्था, नालेसफाईचा अभाव आणि पावसाचं अयोग्य नियोजन यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे। स्थानिक समाजसेवक डॉक्टर विवेकानंद जाजू आणि नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, नाहीतर येथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत। गेल्या 5 वर्षापासून हा प्रश्न सोडवायचा आम्ही महानगरपालिका, आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांकडे सोडवला। 50,000 लोक या एरियातून जातात। संडासाचं पाणी आहे, संडासाच्या पाण्यात पाय घेऊन घरात जातात, रोगराई पसरते। गेल्या 5 वर्षापासून हा प्रश्न सोडवू शकले नाही। नगरसेवक, आमदार, खासदार फक्त मत मागायला येतात। वॉर्ड क्रमांक 94 मध्ये 50,000 लोक इथे राहतात। कम से कम नाही बोलता 27 ते 28,000 मतदार आहे। आणि लोकांनी मागच्या वेळेस मी निवडणुकीला उभं होतं तर लोकल माणसाला मत न देता बाहेरच्याला दिली। आणि आज कोणी पण हा प्रश्न सोडवायला येत नाही। हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे। आमदार वरुण सरदेसाई हे नवीन आहे, त्यांना विनंती करतो की तुम्ही इथे 5 मिनिटं येऊन जा। बघा इथे भरपूर खंड आहे, समोर अक्षरशः घाण निघाली आहे, संडासाचं पाणी येत आहे। बघा किती लोक आहे, बघा किती लोक आहे, किती गर्दी आहे। गेल्या 5 वर्षापासून यांना विचारला, हे समोर आहे। अरे पण गेल्या 15 वर्षापासून या पूनम महाजनचा फंड होता, आता वर्षा गायकवाडचा फंड आहे, वरुण सरदेसाई साहेबांचा फंड आहे, अनिल गोरे एवढे टॅक्सी सगळ्या जागी फंड वापरतात। आणि महत्वाचं म्हणजे संडासाचं पाणी घेऊन हे लोक जातात। लोकांची कोणी काळजी नाही। 27,000 मतदार आहेत, 27,000 मतदान कोणाला। आता मतदारांनी पण हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घरी पसरवा, विचारा। मी निवडणुकीला मी राजकारणी आहे म्हणून बोलत नाही, पण मला राग आहे की हे गेल्या 5 ते 10 वर्षापासून चालू आहे। कोण असेल तर आम्ही आता लतू होता साखर म्हणून त्यांना आम्ही सांगायचो ते बिचारे करायचे, इथे लक्ष द्यायचं, पण आता लक्ष देत नाही। आणि लोकांनी पण हा व्हिडिओ आपापल्या घरात पसरवावा। आणि आता मतदानाच्या वेळेस पहिले निवडून द्यायचं नाही कोणाला, लॅक्टोस्पायरोसिस, डेंग्यू यासारखे आजार होतात। तुम्हाला इलेक्शन होतं, तुम्ही दारोदारी फिरता, आम्ही हे करू, इलेक्शन पिरियड आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पवार, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।